नोबेल पुरस्कार डिस्कस करायचा आहे, जो की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. 1901 ला सुरुवात अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ, ज्यांनी की डायनामाइटचा शोध लावलेला आहे आणि त्यांचं निधन हे 1896 मध्ये झालेलं आहे. त्यांनी त्यांची संपत्ती बँकेमध्ये ठेवून मिळणाऱ्या व्याजातून हा पुरस्कार वितरण करण्याचं घोषित केलेलं होतं आणि मृत्यूपत्राला शासन स्तरावर मान्यता मिळाली होती 29 जून 1900 मध्ये आणि फाउंडेशनची स्थापना झाल्याच्या नंतर 1901 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. 1901 पासून पुरस्कार देतावेळेस याच्या हिस्ट्रीवरती देखील क्वेश्चन तयार होतो. सुरुवातीला 5 कॅटेगरी होत्या. नंतर 1968 मध्ये सेंट्रल बँक ऑफ स्वीडिशला 300 वर्ष पूर्ण झाले म्हणून 1969 पासून अर्थशास्त्राचा पुरस्कार देखील देण्यात येत होता. म्हणून 6 कॅटेगरी झाली. पुरस्काराचं वितरण पाहिलं स्वीडनची राजधानी स्टॉकहोम आणि नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणाहून करण्यात येतं. ओस्लो या ठिकाणावरून फक्त शांततेचा, बाकीचे इतर 5 पुरस्कार हे स्टॉकहोम या ठिकाणाहून करण्यात येतात. व्यक्ती किंवा संस्था यांना हा पुरस्कार देण्यात येतो. एका कॅटेगरीमध्ये जास्तीत जास्त व्यक्ती किती असू शकतात? 3. एक जर व्यक्ती असेल तर त्या कॅटेगरीची पूर्ण रक्कम त्या एका व्यक्तीला मिळू शकते. 3 जर व्यक्ती असतील तर डिपेंड असतं त्या या ठिकाणी अकॅडमीवरती. कदाचित त्या पुरस्काराची रक्कम एका व्यक्तीला अर्धी आणि उर्वरित 2 व्यक्तींना राहिलेल्या रकमेपैकी अर्धाली या ठिकाणी देण्यात येते. डिव्हायडेशन त्यांच्या मनावरती असतं. शक्यतो तिन्ही व्यक्तींना सारखंच या ठिकाणी अमाउंट देण्यात येते. महात्मा गांधीजी यांचं आतापर्यंत 5 वेळा नामांकन करण्यात आलेलं होतं. 1937, 38, 39, 47 आणि 48 असे 5 वेळा करण्यात आलेलं होतं. परंतु मरणोत्तर हा पुरस्कार देता येत नाही. ठीक आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य सांगितलं, हा पुरस्काराचं वितरण कधी होत असतं? 10 डिसेंबर. नोबेल पुरस्कार हा एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. यावरती एक्झामला प्रश्न विचारल्याच जातो किंवा चालू घडामोडीमध्ये जेवढे काही IMP टॉपिक आहे त्यामध्ये या ठिकाणी नोबेल प्राइज हा देखील टॉपिक येतो. नोबेल प्राइज हा जेवढे काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत त्यामधील सर्वोच्च पुरस्कार हा नोबेल पुरस्कार मानण्यात येतो आणि त्यामुळे यावर 2020 मधील पुरस्कार कोणाला मिळालेले आहेत, त्याचबरोबर इतिहासामध्ये किंवा हिस्ट्री बद्दल देखील या पुरस्काराच्या क्वेश्चन तयार होतात. आपल्याला या ठिकाणी हिस्ट्री प्लस 2020 चे मानकरी कोण आहेत ते देखील डिस्कस करायचं आहे. ओके. तर नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे असं विचारलं तर 1901 पासून या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. हा पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ देण्यात येतो? तर हा पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो. ओके. या व्यक्तीच्या नावावरून या पुरस्काराचं नाव आहे नोबेल पुरस्कार. नेक्स्ट आहे अल्फ्रेड नोबेल. अल्फ्रेड नोबेल हे या ठिकाणी वैज्ञानिक होते. वैज्ञानिक कोणत्या देशाचे? तर स्वीडिश या देशाचे वैज्ञानिक आहेत. ओके. नेक्स्ट, अल्फ्रेड नोबेल यांनी सर्वात महत्वाचा शोध लावलेला आहे डायनामाइटचा. डायनामाइटचा शोध कुणी लावला? तर अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे. जवळपास त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 355 शोध लावलेले आहेत. ठीक आहे. साधारणतः 355 असं वेगवेगळ्या विषयावर त्यांचं संशोधन आहे. ज्या कारणासाठी आपण त्यांना ओळखतो तो म्हणजे डायनामाइटचा शोध कुणी लावलेला आहे? तर अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये या संशोधनामधून अमाप संपत्ती कमवलेली होती. आयुष्याच्या शेवटी त्यांना असं वाटलं की या ठिकाणी जी काही संपत्ती आहे ती अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून देण्यात यावी. म्हणून त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की या संपत्ती बँकेमध्ये जमा करण्यात यावी आणि त्या संपत्तीमधून जे व्याज मिळेल ते व्याज या ठिकाणी पुरस्काराच्या स्वरूपामध्ये प्रदान करण्यात यावे. म्हणून डायनामाइटचा शोध लावणारे अल्फ्रेड नोबेल यांचं हे महत्वाचं पुरस्कार आहे त्यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो. जवळपास त्यांचं निधन झालेलं होतं 1896 मध्ये. ओके. परंतु 4 वर्षानंतर त्यांच्या मृत्यूपत्राला शासनाकडून मान्यता देण्यात आली आणि 29 जून 1900 मध्ये नोबेल फाउंडेशनची सुरुवात झालेली आहे. नोबेल फाउंडेशन. ठीक आहे. नोबेल फाउंडेशनची स्थापना कधी झालेली आहे? तर 29 जून 1900 मध्ये झालेली आहे. परंतु प्रथम पुरस्कार कधी देण्यात आला? तर 1901 मध्ये हा प्रथम पुरस्कार देण्यात आलेला आहे.
त्यानंतर नोबेल फाउंडेशनची सुरुवात जरी झालेली असेल 1900 मध्ये, तर 1901 पासून देण्यात येत होता हा पुरस्कार आणि सुरुवातीला फक्त 5च कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार देण्यात येत होता. नंतर कॅटेगरी वाढवून सध्या किती या ठिकाणी कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार देण्यात येतो असं विचारलं तर 6 कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार देण्यात येतो. नेक्स्ट आहे या पुरस्काराचं वितरण. या पुरस्काराचं वितरण कधी होत असतं, तर या पुरस्काराचं वितरण 10 डिसेंबरला होत असतं. 10 डिसेंबर 1896 मध्ये या ठिकाणी काय अल्फ्रेड नोबेल यांचं निधन झालेलं आहे. त्या दिनांकाच्या स्मृती अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृती दिनानिमित्त हा पुरस्कार वितरण करण्यात येतो. 10 डिसेंबर रिलेटेड आपल्याला सांगता येईल 10 डिसेंबर हा आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो? ह्युमन राईट डे करेक्ट आहे. म्हणजेच मानव अधिकार दिन देखील कधी आहे? मानव अधिकार दिन. मानव अधिकार दिन कधी आहे? 10 डिसेंबर. परंतु 10 डिसेंबरला जरी या पुरस्काराचं वितरण होत असलं, तरी पुरस्काराची घोषणा ही ऑक्टोबर महिन्यामध्येच होत असते. ठीक आहे. ऑक्टोबर महिन्यामध्येच होत असते. म्हणून या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याला नोबेल वीक असं देखील म्हणण्यात येतं. ऑक्टोबरमध्ये या पुरस्काराची घोषणा होते, की कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणाला त्या वर्षीचा पुरस्कार मिळणार आहे, ते या ठिकाणी घोषित करण्यात येतं आणि वितरण याचं 10 डिसेंबरला होत असतं. या ठिकाणी सिलेक्ट करणारी कमिटी ही जवळपास 4 कमिटी आहेत वेगवेगळ्या. रॉयल स्वीडिश अकॅडमी वगैरे, वगैरे. ठीक आहे. अशा 4 कॅटेगरी आहेत. या 4 कॅटेगरी वेगवेगळ्या कॅटेगरीमधला पुरस्कार घोषित करत असतात आणि ह्या चारीचा एकत्रित समावेश कशामध्ये होत असतो? तर नोबेल फाउंडेशनमध्ये होत असतो. एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे वितरण, कोणाच्या स्मरणार्थ आणि सुरुवात कधी? 1901 मध्ये. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की कॅटेगरी एकूण किती शाखेमध्ये हा पुरस्कार देण्यात येतो? तर आताच आपण पाहिलेलं आहे 6 शाखेमध्ये हा पुरस्कार देण्यात येतो. 5+1 असा वर्गीकरण करू. जेव्हा या पुरस्काराची सुरुवात झाली, तेव्हा सुरुवातीचे 5 कॅटेगरी आहेत. एक साहित्य, लिटरेचर, त्यानंतर आहे शांतता, पीस, त्यानंतर तिसरं आहे रसायनशास्त्र, केमिस्ट्रीमध्ये, रसायनशास्त्र, केमिस्ट्रीमध्ये, त्यानंतर आहे फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र, भौतिकशास्त्र, त्यानंतर 5वी कॅटेगरी आहे मेडिसिन किंवा वैद्यकशास्त्र, वैद्यकशास्त्र. हे पूर्वीच्या या ठिकाणी कॅटेगरी होत्या. या 5 शाखेमध्ये महत्त्वाचं संशोधन असणारे, आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवजातीला उपयोगी पडणारं जे काही संशोधन होईल, त्यांच्या त्या कार्याचा गौरव म्हणून हा नोबेल पुरस्कार या 5 शाखेमध्ये देण्यात येत होता. 1968 मध्ये 1968 मध्ये स्वीडनची महत्त्वाची बँक, स्वीडनची महत्त्वाची बँक सेंट्रल बँक ऑफ स्वीडिश, सेंट्रल बँक ऑफ स्वीडन या बँकेला 300 वर्ष पूर्ण झाली. ओके, 300 वर्ष पूर्ण झाली. कधी? 1968 मध्ये. म्हणून या बँकेला 300 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या कारणाने अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात येत होता. प्रदीप हाके करेक्ट आहे. इकॉनॉमिक्स 1968 ला 300 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणून अर्थशास्त्रामधील मध्ये देखील या ठिकाणी नोबेल पुरस्कार देण्यात येत होता 1969 पासून. ठीक आहे. 300 वर्ष पूर्ण कधी झालेले होते? 1968 ला. आणि अर्थशास्त्र या कॅटेगरीमध्ये, इकॉनॉमिक्स या कॅटेगरीमध्ये कोणाला कधीपासून पुरस्कार देण्यात येत होता? 1969 पासून. या पुरस्कारामधल्या काही महत्त्वाच्या फॅक्ट आपल्याला पाहायच्या आहेत. फॅक्टमध्ये आता 1901 पासून हा पुरस्कार देण्यात येत होता. म्हणजे ज्याच्यावरती हिस्ट्रीवरती पण भरपूर क्वेश्चन तयार होत आहेत. जसं की पहिली महिला कोण आहे? ठीक आहे. पूर्ण फॅमिलीमध्ये पती, त्यानंतर मुलाला देखील नोबेल मिळालेले आहे असे किती जण आहेत? त्यानंतर युगल किती आहे ज्यांना नोबेल मिळालेला आहे? सर्वाधिक वयाने असणारे, सर्वात कमी वयाने असणारे नोबेल मिळवणारे व्यक्ती कोण आहेत? असे वेगवेगळे क्वेश्चन तयार होतात. परंतु दुसरे वैशिष्ट्य आपल्याला आणखी डिस्कस करायचे आहे. ते म्हणजे हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. मरणोत्तर दिला जात नाही. ओके. परंतु एखाद्या व्यक्ती सॉरी महत्वाचं. त्यानंतर दुसरं आणखी वैशिष्ट्य सांगता येतं. हा पुरस्कार व्यक्ती किंवा संस्थांना देण्यात येतो. ठीक आहे. कधी-कधी या पुरस्कारामध्ये व्यक्ती असू शकतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती मानव जातीसाठी महत्त्वाचं काम करणाऱ्या संस्था देखील असू शकतात. हिस्ट्रीमध्ये आपण जर पाहिलं तर काही संस्थांना देखील पुरस्कार मिळालेला आहे. जसं की सांगण्यात येतं सर्वाधिक वेळा
कोणत्या संस्थेला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? तर रेड क्रॉस या संस्थेला सर्वाधिक वेळा पुरस्कार मिळालेला आहे, 3 वेळा. ओके. गुड इव्हनिंग साईनाथ घोगरे. आपण या ठिकाणी नोबेल पुरस्कार डिस्कस करत आहोत. व्यक्ती किंवा संस्थांना देण्यात येतो. व्यक्ती जर पाहिला तर व्यक्ती एका पुरस्कारासाठी असू शकतात, जास्तीत जास्त 3 व्यक्ती असू शकतात. ठीक आहे. समजा या ठिकाणी रसायनशास्त्राचा पुरस्कार जाहीर झाला, तर जास्तीत जास्त किती व्यक्तीला देण्यात येऊ शकतो एका कॅटेगरीमध्ये? तर जास्तीत जास्त 3 व्यक्तींना एका कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार देता येऊ शकतो. पहिलं वैशिष्ट्य मरणोत्तर दिला जात नाही. दुसरं आहे व्यक्ती किंवा संस्था यांना हा पुरस्कार देण्यात येतो. त्यानंतर पाहिलं आपण की एका कॅटेगरीमध्ये जास्तीत जास्त किती व्यक्तीला देण्यात येतो? 3 व्यक्तीला. नंतर त्या पुरस्काराची जी काही रक्कम असेल त्या कॅटेगरी मधली, ती काय करण्यात येते? त्या तिघांमध्ये डिव्हाईड करण्यात येते. ठीक आहे. आतापर्यंत महात्मा गांधी यांना 5 वेळा नामांकन मिळालेलं आहे नोबेल पुरस्कारासाठी. वर्ष जर पाहिलं तर आपण 1937, 1938 आणि 1939 या कंटिन्यू 3 वर्षी महात्मा गांधीजी यांचं शांततेच्या पुरस्कारासाठी नामांकन झालेलं होतं. त्यानंतर 1947 आणि 1948 मध्ये देखील नामांकन झालेलं होतं. आणि आपल्याला माहित आहे 1948 मध्ये महात्मा गांधीजी यांचं निधन झालं, म्हणून त्यांना पुढच्या काळामध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला नाही. परंतु महत्वाचं आहे की आतापर्यंत 5 वेळा महात्मा गांधीजी यांचं काय नोबेल पुरस्कारासाठी काय झालेलं आहे? या ठिकाणी नामांकन झालेलं आहे. ओके. नेक्स्ट आहे की हे जे काही 6 पुरस्कार आहेत, हे 6 पुरस्काराचं वितरण आपण पाहिलं की 10 डिसेंबर या दिवशी वितरण करण्यात येतं. त्या दिवशी मानव अधिकार दिन आहे आणि अल्फ्रेड नोबेल यांचा स्मृती दिन आहे. हे जे काही वितरण होत असतं त्यासाठी 2 ठिकाण आहेत. एक आहे स्वीडनची राजधानी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी काय होत असतं? वितरण होत असतं. आणि दुसरं महत्वाचं ठिकाण आहे नॉर्वेची राजधानी नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणी काय होतं? वितरण होतं. दोघांमध्ये फरक काय आहे? तर या 6 पैकी एक पुरस्कार नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणी होत असतो, तो म्हणजे शांततेचा. ओके. शांततेचा पुरस्कार हा नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणावरून वितरित होतो. तर इतर जे 5 पुरस्कार आहेत, साहित्य, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि अर्थशास्त्र, हे 5 पुरस्कार हे स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणावरून काय करण्यात येतात? वितरित करण्यात येतात. नोबेल पुरस्काराच्या इतिहासामध्ये 2 वेळा या पुरस्काराचं वितरण झालेलं नाही. 1940 आणि 1942 मध्ये या पुरस्काराचं वितरण झालेलं नाही. त्याचं महत्वाचं कारण होतं की दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम जगावरती असल्या कारणानं 1940 आणि 1942 मध्ये या पुरस्काराचं वितरण होऊ शकलेलं नाही. आणखी हिस्ट्री बद्दल आपल्याला काय सांगता येतं? सर्वाधिक वेळा आपण पाहिलं की रेड क्रॉस या संस्थेला 3 वेळा पुरस्कार मिळालेला आहे. 1917, 1944 आणि 1963. 2 वेळा UNHCR ही जी कंपनी आहे, ही जी संस्था आहे युनायटेड नेशनची, त्यांना 2 वेळा हा पुरस्कार मिळालेला आहे 1954 आणि 1981 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता या नोबेल पुरस्काराशी संबंधित महत्वाचे आपल्या एक्झामला जास्त फोकस असणारे आहेत की या पुरस्कारामध्ये भारतीय जे आहेत त्यांच्याबद्दल प्रश्न तयार होऊ शकतो किंवा 2020 मधील जे मानकरी आहेत नोबेल पुरस्काराचे त्यांचा देखील क्वेश्चन तयार होऊ शकतो. 2020चं जे वितरण आहे ते या ठिकाणी व्हर्च्युअली होण्याचं शक्यता आहे. रवींद्रनाथ टागोर वर्ष कॅटेगरी विचारली तर साहित्यामध्ये कादंबरी त्यांची आहे गीतांजली. गीतांजली या कादंबरीसाठी त्यांना काय मिळालेलं आहे? साहित्याचा नोबेल मिळालेला आहे. आणि वर्ष तुम्ही कमेंट केलं जे की करेक्ट आहे 1913. हा भारतातील पहिले व्यक्ती कोण आहेत ज्यांना की नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? असा जरी क्वेश्चन फ्रेम झाला तर आपल्याला आन्सर द्यावं लागतं रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे. आशियातील पहिले व्यक्ती कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल रवींद्रनाथ टागोर यांना आपण गुरुदेव या नावाने ओळखतो. टोपण नाव त्यांचं गुरुदेव आहे. आणि त्यांच्याबद्दल आणखी आपल्याला रिलेटेड माहिती सांगता येईल की भारताचं राष्ट्रगीत जनगण मन हे कुणी लिहिलेलं आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांनीच. आणि कोणत्या कादंबरीतून घेतलेलं आहे? तर गीतांजली या कादंबरीतून घेतलेलं आहे. जनगण मन हे काय आहे? तर राष्ट्रगीत आहे.
ओके. आणि राष्ट्रगान असं जर म्हटलं तर आपल्याला काय सांगावं लागेल? वंदे मातरम. ठीक आहे. वंदे मातरम. वंदे मातरम हे कोणत्या कादंबरीतून घेतलेलं आहे? तर आनंद मठ या कादंबरीतून घेतलेला आहे. ज्याचे की लेखक कोण आहेत? बंकिमचंद्र चॅटर्जी हे आहेत. बंकिमचंद्र चॅटर्जी हे आहेत. ओके. रवींद्रनाथ टागोर 1913 साहित्याचा नोबेल पुरस्कार. आणि कादंबरी आहे गीतांजली. गीतांजलीवरून आपल्याला लक्षात ठेवता येतं गीता, त्यानंतर गीताई, त्यानंतर गीतांजली आणि गीता रहस्य हे नेहमी आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहेत किंवा वाचण्यामध्ये आहेत. गीता जर कोणी लिहिली तर तेव्हा आपल्याला सांगावं लागतं व्यास. करेक्ट आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. विशाल पंडित गुड इव्हनिंग. ओके. गीता जर विचारलं तर आपल्याला व्यास सांगावं लागेल. गीताई विचारलं तर विनोबा भावे. गीतांजली रवींद्रनाथ टागोर किंवा गुरुदेव. गीता रहस्य कमेंट करा. गीता रहस्य हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे? ओके. नेक्स्ट आहे दुसरा आहे क्रमाने येणारे भारतीय सी.व्ही. रमन. सी.व्ही. रमन. सी.व्ही. रमन. सी.व्ही. रमन यांची जर कॅटेगरी पाहिली तर भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र. कधी कधी असा क्वेश्चन देखील आपल्याला विचारला तर आन्सर सी.व्ही. रमनच सांगावं लागेल की पहिले भारतीय कोण ज्यांना की भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे ते देखील आपल्याला सांगावं लागतील सी.व्ही. रमन. वर्ष विचारलं किंवा कॅटेगरी विचारली भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रामध्ये त्यांचं संशोधन होतं रमन प्रभाव किंवा रमन इफेक्ट प्रभाव याबद्दल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. वर्ष विचारलं 1930. सी.व्ही. रमन यांच्याबद्दल वैशिष्ट्य आहे की भौतिकशास्त्रामध्ये 1930 ला त्यांना भौतिकशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे, परंतु याबद्दलचं संशोधन त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 मध्ये नेचर या मासिकेमधून काय केलेलं होतं? प्रकाशित केलेला होता हा शोध निबंध रमन प्रभावबद्दल. म्हणून त्यांना 1930 चा काय मिळालेला आहे? भौतिकशास्त्राचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्याबद्दल असंही म्हणण्यात येते की त्यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळणार याबद्दल ते खूप कॉन्फिडंट होते, कारण त्यांच्या नावाची घोषणा होण्या अगोदरच त्या ठिकाणी त्यांनी कोट स्वतःसाठी शिवलेला होता पुरस्कार घेण्यासाठी जाण्यासाठी. ठीक आहे. अगोदरच नाव नॉमिनेट व्हायच्या अगोदरच. त्यानंतर भारतामध्ये भारतरत्नाची सुरुवात 1954 मध्ये झालेली आहे. म्हणून पहिला भारतरत्न 3 व्यक्तींना मिळालेला आहे. त्यामध्ये देखील सी.व्ही. रमन यांचं नाव आहे. त्यानंतर या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारकडून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ओके. 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट आहेत क्रमाने तिसरे व्यक्ती हरिगोविंद खुराना. हरिगोविंद खुराना. तिसऱ्या व्यक्तीचं नाव सांगता येईल हरिगोविंद खुराना. हरिगोविंद खुराना. कॅटेगरी पाहिली तर वैद्यक शास्त्र म्हणजेच मेडिसिनशी संबंधित आहेत. वैद्यक शास्त्र. त्यांचं जर संशोधन पाहिलं तर जेनेटिक कोड बद्दल आहे. जेनेटिक कोड. आणि वर्ष आहे 1968. वर्ष आहे 1968. त्यानंतर आहेत मदर तेरेसा. मदर तेरेसा यांची कॅटेगरी मध्ये विचार जर केला तर शांततासाठी यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. वर्ष आहे 1979. नेक्स्ट आहे पाचवी व्यक्ती सुब्रमण्यम चंद्रशेखर. सुब्रमण्यम चंद्रशेखर हे खगोल शास्त्रज्ञाशी संबंधित आहेत, म्हणजेच यांना भौतिकशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे. भौतिकशास्त्र. यांचं संशोधन किंवा फेमस आहे चंद्रशेखर लिमिट. चंद्रशेखर लिमिट. आणि चंद्रशेखर लिमिट भौतिकशास्त्रामधला हा पुरस्कार वर्ष 1983 मध्ये मिळालेला आहे. वर्ष 1983. नेक्स्ट व्यक्ती आपल्याला डिस्कस करायची आहे
अर्थशास्त्रामधील पुरस्कार मिळवणारी अमर्त्य सेन. कॅटेगरी आहे इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामध्ये वेलफेअर इकॉनॉमिक्स याबद्दल संशोधन आहे. वर्ष जर पाहिलं तर किती आहे? 1998. नेक्स्ट आहे क्रमाने 7वी व्यक्ती आपल्याला डिस्कस करायची आहे, व्ही एस नायपॉल. कॅटेगरी आहे साहित्य, परंतु यांना एखाद्या कादंबरीसाठी पुरस्कार न देता एकूण साहित्यासाठी देण्यात आलेला आहे. वर्ष आहे 2001. त्यानंतर नेक्स्ट आहे व्यंकटरमण रामकृष्ण. कॅटेगरी आहे रसायनशास्त्र, केमिस्ट्रीशी संबंधित. त्यांचं संशोधन आहे रायबोझोम. वर्ष आहे 2009. नेक्स्ट आपल्याला सांगता येईल कैलास सत्यार्थी. पुरस्काराची कॅटेगरी आहे शांतता. या ठिकाणी वर्ष आहे 2014. क्रमाने 10वे सांगता येतील अभिजित बॅनर्जी. नेक्स्ट आहे कॅटेगरी अर्थशास्त्र आणि वर्ष आहे 2019. वरती नाव लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या कॅटेगरी आहेत. एक आहेत की भारतीय असणारे आणि त्या भारतीयच असणारे, जसे की सी व्ही रमन, ओके, रवींद्रनाथ टागोर, किंवा या ठिकाणी कैलास सत्यार्थी मूळ भारतीय रहिवासी आहेत, सध्या देखील भारतामध्येच राहतात. परंतु दुसरे जर पाहिले आपण मदर तेरेसा, मूळ भारतीय आहेत का? नाही, परंतु त्यांचं भारतामध्ये कलकत्ता या ठिकाणी महत्वाचं काम आहे चर्चच्या माध्यमातून. ओके. त्यानंतर आणखी दुसरं सांगता येईल व्ही एस नायपॉल. हे मूळ भारतीय आहेत, परंतु त्यांचं नंतरचं जर पाहिलं आपण तर ते कोणत्या ठिकाणी होते? ब्रिटन या ठिकाणी होते. म्हणून असे वेगवेगळे आहेत की काही मूळ भारतीय आहेत, काही या ठिकाणी भारतीयच आहेत. 2 कॅटेगरी आहेत. आणि तिसरी एक महत्वाची आहे ते म्हणजे की सध्या भारतीय रहिवासी आहे ज्यांना की नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. जसे की आपल्याला सांगता येतील दलाई लामा, मूळ तिबेटियन धर्मगुरू आहेत. ओके. त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, परंतु ते सध्या हिमाचल प्रदेश मधील धर्मशाला या ठिकाणी काय राहतात. भारताचं त्यांना काय आश्रय आहे सध्या. म्हणून वेगवेगळे नाव आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु हे सध्या 10 नाव महत्वाचे आहेत. रवींद्रनाथ टागोर साहित्याशी संबंधित, गीतांजली या कादंबरीसाठी 1913. सी व्ही रमन भौतिकशास्त्र, रमन प्रभाव 1930. हे 2 नाव जास्त महत्वाचे आहेत. पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भौतिक शास्त्रज्ञ ज्यांना की नोबेल पुरस्कार मिळालेला आहे भौतिकशास्त्राचा, असं विचारलं तर सी व्ही रमन. हरिगोविंद खुराना वैद्यकशास्त्र, जेनेटिक कोड बद्दल संशोधन आहे, वर्ष 1968. मदर तेरेसा शांतता 1979. सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिकशास्त्र, चंद्रशेखर लिमिट हे या ठिकाणी खगोलशी संबंधित आहे. ओके. ही पण थेरी महत्वाची आहे. त्यानंतर अमर्त्य सेन अर्थशास्त्राशी संबंधित, वेलफेअर इकॉनॉमिक्स 1998. व्ही एस नायपॉल साहित्य, एकूण साहित्यासाठी 2001. व्यंकटरमण रामकृष्ण केमिस्ट्री, रसायनशास्त्राशी संबंधित आहेत, रायबोझोम 2009. त्यानंतर आहे कैलास सत्यार्थी शांतता या कॅटेगरीमध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला आहे 2014. कैलास सत्यार्थीचं वैशिष्ट्य या ठिकाणी बाल हक्कांसाठी यांचे योगदान आहे. बाल हक्क त्यांचं एक आंदोलन महत्वाचं फेमस आहे, बाल हक्क शी संबंधित आहे, बचपन बचाओ आंदोलन. ठीक आहे. नेक्स्ट आणखी 2014 धरून आपल्याला आणखी एक महत्वाचं सांगता येतं. 2014चा जो शांततेचा पुरस्कार मिळालेला आहे तो कैलास सत्यार्थी प्लस मलाला युसुफझाई यांना देण्यात आलेला होता. मलाला युसुफझाई कोणत्या देशाच्या आहेत असं विचारलं तर पाकिस्तान या देशाच्या आहेत. ओके. सुरुवातीला घेऊ शांतताचा पुरस्कार. शांतताचा हा पुरस्कार पाहिला आपण स्टॉकहोम या ठिकाणाहून देण्यात येतो का? नाही.
नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणाहून देण्यात येतो. हा एकमेव पुरस्कार आहे 6 पैकी. हा पुरस्कार देण्यात आलेला आहे WFO ला. ओके, WFO ही काय आहे? संस्था आहे. ओके, सुरुवातीला सांगितलं नोबेल पुरस्कार हा संस्था किंवा व्यक्तीला देण्यात येतो. तर 2020 चा पुरस्कार, नोबेल पुरस्कार 2020 चे नोबेल जे पुरस्कार आहेत, नोबेल प्राइज जे आहेत, ते या ठिकाणी शांततेचा देण्यात आलेला आहे WFO ला. ओके, WFO या संस्थेला देण्यात आलेला WFO चा अर्थ काय होतो? वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशन. वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशन. ओके, जागतिक अन्न संस्था अशा पद्धतीने याचा फुल फॉर्म होतो. ही युनायटेड नेशनशी संलग्न आहे. युनायटेड नेशन ला जवळपास 20+ संस्था काय आहेत? संलग्न आहेत वेगवेगळ्या. तर त्यापैकीची ही संस्था आहे वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशन. याचं जर मुख्यालय विचारलं, हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी येते, तर रोम, इटली या ठिकाणी याचं मुख्यालय येतं. रोम, इटली या ठिकाणी वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशनचं मुख्यालय येतं. नेक्स्ट आहे रोम, इटली या ठिकाणी आणखी एक महत्वाची संस्था आहे, तिचं देखील या ठिकाणी मुख्यालय येते FAO, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. ही देखील नेहमी आपल्या ऐकण्यामध्ये वाचण्यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था आहे. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ही देखील संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी येतं? रोम, इटली या ठिकाणी येतं. वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना कधीची आहे, ज्यांना की 2020 चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? तर 19 डिसेंबर 1961 मध्ये या संस्थेची स्थापना आहे. आणि त्याच्या सध्याचे अध्यक्ष हेड कोण आहेत? तर डेव्हिड बिस्ले. ओके, डेव्हिड बिस्ले हे सध्याचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. त्याचा पुरस्कार देश जर विचारला तर अमेरिका या देशाचे आहेत. त्यांचं नाव आहे ओके लुईस ग्लुक, अमेरिका या देशाच्या. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचा आहे वैद्यकशास्त्रातील पुरस्कार. नेक्स्ट पुरस्कार आहे क्रमांक 3 चा वैद्यकशास्त्र, म्हणजे त्याला की आपण मेडिसिन म्हणू. त्यामध्ये एकूण 3 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नाव थोडे हार्ड आहेत, बट सरावाना आपण लक्षात ठेवणार. हार्वे जे अल्टर कोणत्या देशाचे आहेत? तर अमेरिका या देशाचे आहेत, USA. मायकेल ह्युस्टन कोणत्या देशाचे आहेत? तर ब्रिटन या देशाचे आहेत. नेक्स्ट आणि लास्ट नाव आहे चार्ल्स एम राईस, कोणत्या देशाचे आहेत? तर USA अमेरिकेचे आहेत. त्यांचं संशोधन हेपॅटायटिस C व्हायरसचं यांनी शोध लावलेला आहे, म्हणून त्यांना 2020 चा काय देण्यात आलेला आहे? नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आहेत वैद्यकशास्त्राशी संबंधित. त्यानंतर चौथा पुरस्कार आपल्याला पाहायचा आहे भौतिकशास्त्र, फिजिक्स मधला. ओके, भौतिकशास्त्राचा पुरस्कार देखील एकूण 3 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. पहिली व्यक्ती आहे रोजर पेनरोज. या ब्रिटन या देशाचे आहेत. ब्रिटन या देशाचे. त्यांचं संशोधन आहे सापेक्षता सिद्धांत. महत्वाचं संशोधन आहे सापेक्षता सिद्धांत बद्दल त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. सापेक्षवादाचा सिद्धांत कोणाचा आहे? अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा आहे. ब्लॅक होल थेअरी बद्दल हे संशोधन आहे. त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे रेइन हार्ड जेनवेल, कोणत्या देशाचे आहेत? तर जर्मनी. अगोदरचे नाव लिहिलेले असतील तर ते कॅन्सल करा, लिहिण्यात चूक झाली होती. अँड्रिया गेज कोणत्या देशाचे आहेत?
तर अमेरिका या देशाचे आहे. यांचं संशोधन आहे आकाशगंगाचं केंद्र, याबद्दल यांचं संशोधन आहे. आकाशगंगाच्या केंद्राबद्दल यांचं संशोधन आहे. ओके, रिपीट सांगतो. भौतिकशास्त्र साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. शांततेचा WHO वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशन या संस्थेला मिळालेला. वैद्यकशास्त्राचा हार्वे जे अल्टर USA, मायकल ह्युस्टन ब्रिटन, त्यानंतर चार्ल्स एम राईस अमेरिका, यांना या तिघा जणांना वैद्यकशास्त्राचा पुरस्कार मिळालेला आहे. संशोधन त्यांचं हेपॅटिटिस सी व्हायरस या व्हायरसच्या संशोधनाबद्दल वैद्यकशास्त्राचा मेडिसिन मधला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. फिजिक्स भौतिकशास्त्राचा रोजर पेनरोज यांना मिळालेला आहे, जे की ब्रिटन या देशाचे आहे. सापेक्षवादाचा सिद्धांत ब्लॅक होल थेअरी याबद्दल यांचं संशोधन आहे. सापेक्षवादाचा सिद्धांत कुणी मांडलेला आहे तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेला आहे, त्यामध्ये यांचं संशोधन आहे. तर म्हणून त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आणि भौतिकशास्त्राचं जे काही नोबेल पुरस्कार आहे त्यामधली अर्धी रक्कम यांना देण्यात येणार आहे. राहिलेली अर्धी रक्कम या दोघांसाठी आहे. रेइनहार्ड जेनवेन जर्मनी या देशाच्या आणि अँड्रिया गेज अमेरिका या देशाच्या आकाशगंगाचं जे केंद्र आहे त्याबद्दल यांचं संशोधन आहे. शेवटचे आपल्याला 2 पाहायचे आहेत, 5 आणि 6. शेवटचा राहिलेला आहे रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र. ओके, रसायनशास्त्र हे रसायनशास्त्राचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि संशोधन काय आहे त्यांचं तर जिनोमवरील संशोधन. जिनोम म्हणजे काय तर जीन या नावावरून जिनोम आहे. जीन हे आपल्याला आई वडिलांकडून मिळालेले असतात. त्याचबरोबर त्यांच्याकडून आपल्याला जे काही आनुवंशिक रोग पण येत असतात. तर या जीन मध्ये बदल करून कर्करोग आणि जे आनुवंशिक रोग आहेत त्यामध्ये ते रोग बरे करण्यासाठी मदत होते, असं यांनी संशोधन केलेलं आहे. जीन मध्ये बदल घडून आणण्याचं काम केलेलं आहे. जिनोमवरील संशोधन यांचं असल्या कारणाने रसायनशास्त्रामधला पुरस्कार 2020 चा नोबेल मिळालेला आहे. इम्युनल चार्पेंटियर फ्रान्स या देशाच्या, जेनिफर दोडना या ठिकाणी फ्रान्स या देशाच्या आहेत. आणि लास्ट आपल्याला पाहायचं आहे अर्थशास्त्र. नोबेल पुरस्कार मिळालेला आहे पोल मिलग्रोम जे की अमेरिका या देशाचे आहेत. आणि दुसरी व्यक्ती आहे रॉबर्ट बी विल्सन यांना पुरस्कार मिळालेला आहे. ते देखील अमेरिका या देशाचे आहेत. अर्थशास्त्रामधील त्यांनी महत्वाचा जो लिलाव असतो याबद्दल संशोधन केलेलं आहे आणि लिलाव मध्ये त्यांनी बदल देखील सुचवलेले आहेत. याबद्दल आणखी माहिती सांगायला पाहिजे किंवा आणखी सांगता येतं, परंतु आपल्याला कधी कधी फक्त नावावर प्रश्न विचारण्यात येतो, कोणाला मिळाला, कोणत्या देशाचा आहे आणि संशोधन काय आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण नोबेल पुरस्कार पाहिला. इतिहास हिस्ट्री देखील डिस्कस केली. नोबेल पुरस्काराची सुरुवात, वितरण, त्यानंतर किती कॅटेगरी मध्ये देण्यात येतो, त्यानंतर आपण भारतीय डिस्कस केले आणि 2020 चे मानकरी देखील डिस्कस केलेले आहेत. ओके.